हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. आज आपण बघणार आहोत प्रेमिक्स, ते पण फ्रीजशिवाय वर्षभर टिकणारं. नाही कोणते प्रिझर्वेटिव्ह या कलरचा वापर करता आज आपण बनवणार आहोत मँगो प्रेमिक्स. एकदम सोप्या पद्धतीमध्ये झटपट होणारं. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मँगो प्रीमिक्स बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 मँगो. हे मँगो मी धुवून घेतले आहेत आणि आता आपल्याला याची साली काढून घ्यायची आहे. तर मी दोन्ही मँगोची साल काढून घेतली आहे. तुम्ही इकडे बघू शकता. आता याचे आपण बारीक बारीक कापा करून घेऊया. बारीक या मिडियम साईजच्या कापा केल्या तरी चालेल, किंवा तुम्ही याचं डायरेक्ट पल्की घेऊ शकता. तर मी खापा करून आता हे मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेणार आहे. हे बारीक करत असताना आपल्याला इकडे पाणी किंवा दुधाचा वापर करायचा नाही आहे. फक्त मँगो आपण बारीक करून घेणार आहोत. तर या प्रकारे मी याची एकदम पेस्ट करून घेतली आहे. आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया, जेणेकरून आपल्याला साखरेचं प्रमाणही त्याचप्रमाणे घेता येईल. तर इकडे मी 1 वाटी एवढा आंब्याचा रस घेतला आहे. आता ह्याच वाटीने आपण 2 वाट्या एवढे साखर घेणार आहे. जर तुम्ही अर्धी वाटी मँगो पल्प घेतला असेल तर तुम्ही इकडे 1 वाटी साखरेचा वापर करायचा आहे. याप्रमाणे साखरेचा रेशो आपल्याला ठेवायचा आहे. आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. साखर आणि मँगोचा जो पल्प आहे तो एकदम व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे नाही. तर या प्रकारे मी मिक्स करून घेतला आहे. आता याला आपण ताटामध्ये काढून घेऊया. तर मी इकडे मोठी ताट घेतला आहे. त्याला आपल्याला तेल या काहीच लावायचं नाही आहे. डायरेक्ट मँगो आणि साखरेचं मिश्रण यावर ॲड करायचं आहे. फक्त आपण एकदम जाडसर असं थर नाही लावणार आहोत, पातळ असं थर लावून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता एकदम पातळ असं मी पूर्ण ताटभर पसरवून घेतले आहे. हे आपल्याला पंख्याखालीच सुकवायचे आहेत. तर मी 1 दिवस पूर्ण पंख्याखाली ठेवले होते. आता दुसऱ्या दिवशी मी याला परत वर खाली करून घेते आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता हे सुकले नाही आहेत. ह्याला अजून आपण 2 दिवस असेच ठेवणार आहोत. तर इकडे मला 2 ते 3 दिवस हे सुकायला लागले आहे. हे आपल्याला फॅनखालीच सुकवायचे आहे, ऊन लागून नाही द्यायचे आहे. त्याचे एकदम बारीक पावडर करून घ्यायची. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक पावडर करून घेतली आहे. जर तुम्ही साखर खात नसाल तर तुम्ही इकडे गुळाचा वापरही करू शकता, पण गुळाने प्रीमिक्सचा कलर वेगळा येईल आणि त्याला सुकायलाही खूप टाईम लागेल. तर इकडे आपलं प्रीमिक्स रेडी झालं. तर हे प्रीमिक्स तुम्ही एअरटाईट डब्यामध्येही भरून ठेवू शकता किंवा बाटलीमध्ये भरून ठेवू शकता. आता याच प्रीमिक्सपासून आपण वेगवेगळे ड्रिंक्स बनवणार आहोत. तर त्याआधी मी बनवत आहे मँगो मिल्कशेक. तर मिल्कशेकसाठी मी 1 कप एवढं दूध घेतलं आहे आणि त्याच दुधामध्ये 2 चमचे एवढे मँगो प्रीमिक्स ॲड करणार आहे. प्रीमिक्स ॲड करून आपल्याला मिक्स फिरवून घ्यायचं आहे. तर इकडे आपलं मँगो मिल्कशेक रेडी झालं आहे. तसेच आता आपण बनवूया मँगो लस्सी. बघा, एकाच प्रीमिक्सपासून आपण किती ड्रिंक्स बनवू शकतो. कधी अचानक पाहुणे आले तर हे प्रीमिक्स तुम्ही बनवलेलं असेल तर झटपट तुम्ही कोणतेही ड्रिंक्स यापासून बनवू शकता. तर घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण बनवत आहोत मँगो लस्सी. तर मी इकडे 1 कप एवढे दही घेतले होते. त्याच दह्यामध्ये 2 चमचे एवढे प्रीमिक्स ॲड केले आहे आणि त्याला एकदम व्यवस्थित फेटून घेतले आहे. तर इकडे आपली मँगो लस्सी रेडी झाली आहे. यावरच आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करूया. ऑप्शनल आहे, नाही घातले तरी चालेल. तर इकडे आपली मँगो लस्सी रेडी झाली आहे. आता आपण बनवूया मँगो ज्यूस बनवण्यासाठी मी ते 1 ग्लास थंड पाणी घेतले आहे. त्यातच 2 चमचे एवढं मँगो प्रीमिक्स ॲड करायचं आहे. तुम्ही प्रीमिक्सचे प्रमाण थोडेसे कमी जास्त केले तरी चालेल. तसेच यामध्ये थंडगार मँगोमध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे ॲड करूया आणि इकडे आपला मँगो ज्यूस रेडी झाला आहे. तर एकाच प्रीमिक्सपासून आपले 3 ड्रिंक्स रेडी झाले आहे. तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा अँड कमेंट करा.